नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. तर लागोपाठ एकामागे एक सण होऊन गेलेले आहेत आणि गोड खाऊन खाऊन आपल्यालाही कंटाळा आलेला आहे. त्यामुळेच आज मी एक तिखट आणि चटपटीत अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजेच सुरमई फ्राय. चला तर मग करायची का सुरुवात. आज आपण इथे सुरमई फ्राय सोबतच सुरमईचा रस्साही कसा बनवतात तेही पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला सुरमईला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 किलोपेक्षा जास्त सुरमई घेतलेली आहे आणि मी तिचे असे काप करून आणलेले आहेत. तिला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी लागणार आहे. इथे मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हळद आहे 1 चमचा, लाल तिखट घेतलेला आहे, लिंबाचा रस घेतलेला आहे, त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. ती थोडी जास्तच घ्यायची आहे आपल्याला. सर्वात अगोदर आपण याला मीठ लावून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात. लाल तिखट घेतलेला आहे. इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे थोडा. अद्रक लसूणची पेस्ट थोडी जास्तच वापरायची आहे आणि अख्ख्या लिंबाचा रस घेतलेला आहे. त्याने सुरमईला टेस्ट खूप छान येते. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि सुरमईला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे मी सुरमईला सगळीकडून व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे. याला आता आपल्याला जवळजवळ 1 ते 2 तास व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आपल्याला इथे सुरमई मॅरिनेट होऊन 2 तास झालेले आहेत. आता आपल्याला सुरमई फ्राय करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही किती सुरमई आणलेली आहे त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता. त्यानंतर मी यामध्येच फिश फ्राय मसाला टाकलेला आहे. याच ठिकाणी आपण फिश फ्राय मसाला नसेल टाकायचा तर लाल तिखट थोडंसं आणि थोडंसं मीठही टाकून घेऊ शकतो आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. रव्यामध्ये मसाला व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपण पॅनमध्ये तेल टाकून घेणार आहोत. मच्छी फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये तेल थोडं जास्तच टाकायचं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर इथे मी 5 ते 6 लसूण असा ठेचून घेतलेला आहे, तो मी यामध्ये ॲड करून घेत आहे. लसूण टाकल्याने मच्छीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर यामध्येच मी कढीपत्ता टाकून घेत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. लसूण थोडासा फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मच्छी टाकायची आहे. तर इथे मी रव्यामध्ये मच्छी व्यवस्थित कोट करून घेत आहे. आपल्याला अशी व्यवस्थित मच्छी यामध्ये कोट करून तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून द्यायची आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या मच्छीला याच्यामध्ये कोट करून घेत आहे. मच्छी फ्राय करताना 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत की तेल व्यवस्थित गरम झालेलं पाहिजे आणि मच्छी टाकल्यानंतर तिला लगेच हलवायचं नाहीये. 5 ते 7 मिनिटं मच्छी त्याच साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतरच मच्छीला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. तुम्ही जर मच्छी लगेच पलटी केलीत तर कधीकधी ती मोडण्याची शक्यता असते. त्यामुळेच मच्छी खालून एकदम व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपल्याला तिला पलटी करून घ्यायचं आहे आणि आपण पुन्हा यालाही 5 ते 7 मिनिटं या साईडून फ्राय करून घेऊयात. आपली मच्छी दोन्ही साईडून व्यवस्थित फ्राय झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे.
मच्छीचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहून घेऊयात. इथे मी धने घेतलेले आहेत 2 चमचे. त्यानंतर इथे मी थोडी खसखस घेतलेली आहे आणि लाल मिरची 4 ते 5 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची कमी जास्त करू शकता. आपण यामध्ये मिरची पावडरही ॲड करणार आहोत. इथे मी गरम पाण्यामध्ये मिरच्या टाकून घेत आहे, धने ॲड करून घेत आहे आणि खसखस ॲड करून घेत आहे. याला मी अर्धा तास असंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. रस्स्याचं वाटण बनवण्यासाठी इथे मी 1 मोठा लाल टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, मी इथे ओलं खोबरं वापरलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे. आपण भिजत ठेवलेलं हे पण व्यवस्थित भिजलेलं आहे. याच्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि या सगळ्याची आपल्याला बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. आपल्याला याचा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे. हे सर्व आता मी एकत्रच करून घेत आहे. लाल मिरची, खसखस आणि धनेही आपले व्यवस्थित भिजलेले आहेत. त्यालाही यामध्ये काढून घेऊयात. याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. लाल मिरची ॲड केल्यामुळे वाटणाला कलरही खूप छान येतो. आता इथे कढईमध्ये तेल टाकल्यानंतर मी मोहरी ॲड करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी त्रिफळा ॲड करून घेत आहे. मच्छीच्या रस्स्यामध्ये कधीही त्रिफळा ॲड केल्याने मच्छीचा रस्सा अजून जास्त टेस्टी लागतो. त्यानंतर इथे मी कढीपत्ता ॲड करून घेतलेला आहे आणि तेलामध्येच लाल मिरची पावडर ॲड केल्याने कलरही खूप छान येतो ग्रेव्हीला. याला व्यवस्थित एकत्र करून आपण वाटून घेतलेला मसाला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मसाला थोडा परतत आल्यानंतर यामध्ये मी 4 ते 5 कोकम टाकलेले आहेत. कोकम ॲड करून झाल्यानंतर इथे मी ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकणार आहे. मच्छीच्या रस्स्यामध्ये किंवा कोणत्याही नॉनव्हेज पदार्थामध्ये आपल्याला पाणी टाकायचं असेल तर ते पाणी आपण गरम करूनच टाकल्याने जो रस्सा आपण बनवणार आहोत त्याची चव चेंज होत नाही. आणि मला इथे इतका असा पातळसा रस्सा हवा आहे. तुम्हाला जर घट्ट हवा आहे तर तुम्ही पाणी थोडं कमी वापरा. इथे आता आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर यामध्ये मी मच्छीचे पीस ॲड करणार आहे. कधीही मच्छीचे पीस आपल्याला ग्रेव्हीला व्यवस्थित खळखळ उकळी आल्यानंतरच ॲड करायचे आहेत आणि मच्छी टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटातच गॅस बंद करायचा आहे, कारण मच्छी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आणि अशा प्रकारे आपला मच्छीचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चला मग लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, ही रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमार्फत नक्की कळवा.